हम्म. अंजली मॅम, येस. सर्व मुलं जॉईन होत आहेत आणि सर्व मुलं जॉईन झाले सुद्धा. ओके, देर इज नो प्रॉब्लेम. ओके. तर हे बघा, आपण काल कोणता टॉपिक स्टार्ट केला होता? तर आपण काल एक टॉपिक न्यू स्टार्ट केला होता. कोणता होता? टेन्स. ठीक आहे. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं, टेन्स किती टाईपचे टेन्स असतात. There are three main type of tenses, right? And there are 12 subtypes of tenses, right? काळाचे उपप्रकार किती आहेत? 12 आहेत, राईट? तर आता हे बघा, आज आपल्याला काय बघायचंय? तर आज आपल्याला कंटिन्युअस टेन्स बघायचा आहे. ओके, कंटिन्युअस टेन्स बघायचा आणि परफेक्ट टेन्स बघायचा आहे. ठीक आहे. काल आपण कोणता टॉपिक बघितला होता? सिंपल टेन्स बघितलं होतं, राईट? आता आपण डेली यूज मध्ये म्हणा किंवा जास्त करून बोलताना कोणता टेन्स इथं युज करत असतो? सिंपल टेन्स आपण तिथे जास्तीत जास्त युज करत असतो. ठीक आहे. त्यामुळे काय करायचंय? सर्वांनी जो काही सिंपल टेन्स आहे व्यवस्थित सर्वांनी करायचा. ठीक आहे. सिंपल टेन्सच नाही करायचंय तुम्हाला, तर सगळे टेन्स परफेक्ट करायचे आहेत. आणि ही मी गॅरंटी देते की 100% मी तुम्हाला सगळे टेन्सेस तुमच्याकडून परफेक्ट करून घेणार आहे. ठीक आहे. चलो, आता हे बघा, नेक्स्ट टेन्स आहे आपला कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, कंटिन्युअस टेन्स. ओके, अँड कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट गाईज? कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? चालू काळ. ओके, आता आज आपल्याला घ्यायचं तिथं पहिल्यांदा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? चालू वर्तमान काळ. ठीक आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, मीन्स व्हॉट? चालू वर्तमान काळ. आता ह्याचा मी तुम्हाला एक जनरल फॉर्म्युला राईट डाऊन करून देणार आहे. काल जसे की मी तुम्हाला तिथं 3 फॉर्म्युला राईट डाऊन करून दिले होते, तसे आपण आज राईट डाऊन करून देणार नाही होत. ओके, आज आपल्याला काय करायचं तिथं? फक्त एक फॉर्म्युला मी तुम्हाला राईट डाऊन करून देणार आहे. ओके, तो आहे जनरल फॉर्म्युला. येस, डिग्री अँड फिगर ऑफ स्पीच घेऊयात आपण. ओके, 100%. एक काम करूयात आपण, हा टॉपिक झाला की लगेच डिग्री आणि फिगर ऑफ स्पीच घेऊयात. ओके, नाव इट्स फाईन. चलो, जनरल फॉर्म्युला बघा तुम्ही. सब्जेक्ट प्लस. ओके, काय असणार आहे? हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी. टू बी. ओके, इन प्रेझेंट टेन्स. इन प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, प्रत्येक वेळेस प्रेझेंट टेन्स नसणार आहे. ओके, आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघतोय, त्यामुळे मी काय सांगितलंय तुम्हाला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यामध्ये काय येणार आहे? आपण टू बी, हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन प्रेझेंट टेन्स, राईट? आता हे बघा, हा जनरल फॉर्म्युला तुम्हाला तुम्ही राईट डाऊन करून देते. ठीक आहे, प्लस काय येणार आहे इथं? V1 प्लस आयएनजी. अँड V1 प्लस आयएनजी मीन्स व्हॉट? V4. ठीक आहे, V4 प्लस काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजेच काय? कर्म. ओके, प्लस सब्जेक्ट. आता हे बघा, एक फॉर्म्युला, एक आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं. ठीक आहे. चलो, एक एक्झाम्पल घेऊयात आपण. कोणतं घ्यायचं एक्झाम्पल? घ्यायचं की एखादं, की कालच कंटिन्यू करायचंय? क्लिअर दिसत नाहीये? दिसतंय क्लिअर? येस ऑर नो? दिसतंय. येस. ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आहे. व्हॉट विल बी द आन्सर गाइस? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आहे. चलो, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन प्रेझेंट टेन्स प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. अँड V4 मीन्स व्हॉट? येस, दॅट्स राईट गाइस, बरोबर. प्रिया मॅम, ऋतुजा मॅम दॅट्स रॉंग. ऋतुजा मॅम, प्रीती मॅम दॅट्स राईट. सुनील इज स्पीकिंग. येस. आता सब्जेक्ट काय आहे? सुनील, राईट? सुनील नंतर आहे म्हणजेच काय? प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर? आणि प्रेझेंट टेन्स असल्यावर आहे म्हटल्यावर तुम्हाला काय घ्यायचं इथं? इज. हेल्पिंग वर्ब काय घ्यायचंय? एक गोष्टी करतानंतर इज घ्यायचं आहे, बरोबर? नेक्स्ट, सुनील इज हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी झाले. V1 प्लस आयएनजी. बोलणे म्हणजेच काय? स्पीक, राईट? V1 प्लस आयएनजी मीन्स व्हॉट? V4 काय येणार आहे इथं? स्पीकिंग. ठीक आहे, स्पीकिंग. मग काय लिहितं? सुनील इज स्पीकिंग. ऑब्जेक्ट काय राहिलंय? इंग्रजी. ठीक आहे, इंग्रजी बोलत आहे. ओके गाईज, आता इंग्रजी बोलत आहे. स्पीकिंग म्हणजेच काय? बोलत. स्पीक म्हणजे काय? बोलणे. स्पीकिंग म्हणजे काय? बोलत. ठीक आहे, आणि इज म्हणजे काय? इज स्पीकिंग मीन्स व्हॉट? बोलत आहे. ओके, येस मुला मॅम, बरोबर. सुनील इज स्पीकिंग इंग्लिश इन द क्लास. ओके गाईज, चलो, इज फाईन. नेक्स्ट, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आहे का?
वर्गामध्ये इंग्रजी बोलत आहे का? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आहे का? व्हॉट विल बी द आन्सर? येस 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 राईट. You have to change the position of helping verb and subject. Yes, Dipali ma'am, that's right. Priya ma'am, right. काय लिहा? Is Sunil speaking English in the class? English in the class. ठीक आहे. ओके नेक्स्ट. निगेटिव्ह सेंटेन्स. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही. ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही. इंग्रजी बोलत नाही. चलो. येस 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 दैट्स राइट गाइज. इज नॉट और इजंट. ठीक है. येस गाइज. इज नॉट और इजंट. काइल मग सुनील इजंट और सुनील इज नॉट स्पीकिंग इंग्लिश इन द क्लास. ठीक आहे. नेक्स्ट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही का? इंग्रजी बोलत नाही का? व्हॉट विल बी द आन्सर? येस गाइस राइट. येस. मीनाक्षी मॅम, प्रिया मॅम, प्रीती मॅम, अंजली मॅम, दक्षयानी मॅम, ईश्वरी मॅम, ऋतुजा मॅम, नूतन मॅम. येस. काय येणार आहे? इजंट सुनील स्पीकिंग इंग्लिश इन द क्लास और इज सुनील नॉट स्पीकिंग इंग्लिश इन द क्लास? येस. शेखर सर, निकिता मॅम, बरोबर. इजंट सुनील स्पीकिंग इंग्लिश इन द क्लास? इन द क्लास. ठीक आहे. ओके गाइस. चलो नेक्स्ट सेंटेन्स आपण घेऊयात. आणखी एक डब्ल्यूएच क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं डब्ल्यूएच क्वेश्चन. ओके गाइस. सुनील वर्गामध्ये इंग्रजी का बोलतो? ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी का बोलतो? इंग्रजी का बोलतो? व्हॉट विल बी द आन्सर? येस बरोबर. आता हे बघा याचा फॉर्म्युला काय असणार आहे? सुनील वर्गामध्ये इंग्रजी का बोलतो? ठीक आहे. कसं क्वेश्चन आहे हा? डब्ल्यूएच क्वेश्चन आहे पण कसं आहे? अफर्मेटिव्ह टाईपचा आहे. ओके अफर्मेटिव्ह टाईपचा आहे. ओके. आता हे बघा सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आहे का? ठीक आहे. का बोलतो? का बोलत आहे असं आपण करूया. ठीक आहे. का बोलत आहे? हे सिंपल टेन्स मध्ये घेतलं होतं. आता कोणत्या टेन्स मध्ये झालंय हे सेंटेन्स झालंय आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. ठीक आहे. काहीला तर इथं सुनील वर्गामध्ये इंग्रजी का बोलत आहे? वाय डब्ल्यूएच वर्ड. ठीक आहे. डब्ल्यूएच वर्ड प्लस काय घ्यायचंय? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब प्लस काय घेणार आहात तुम्ही? सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस जे काही वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके गाइस. डब्ल्यूएच वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके हा झालाय तिथं. चलो. येस ऋतुजा मॅम दॅट्स राईट. व्हाय इज सुनील स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास? राईट गाइस बरोबर. व्हाय इज सुनील स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास? In the class. Okay, guys? Right.
इज देर इन डाऊट? इज देर इन डाऊट? इज देर इन डिफिकल्टी? नो 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 नो, कुणालाच डाऊट नाही. ओके, कारण एकदम सिंपल आहे. येस गायस, त्याचा फोटो मी काढते. ठीक. आता आपण बघितलंय सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपल्याला बघायचं आहे सिंपल पास्ट, सॉरी, आपण कोणता बघितलाय? कंटिन्युअस टेन्स पाहिलाय, राईट? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता आपण बघणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, पास्ट कंटिन्युअस टेन्स. चालू भूतकाळ. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत होता. ठीक आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत होता. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत होता का? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नव्हता. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नव्हता का? सुनील वर्गामध्ये इंग्रजी का बोलत होता? ठीक आहे. हम्म, लेट्स स्टार्ट. पास्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? चालू भूतकाळ. ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत होता. ठीक आहे, चलो काय येईल बरं? व्हॉट विल बी द आन्सर गाइस? येस, सुनील सर, बिलाल सर, श्रेया मॅम. सुनील हॅड नाही. नूतन मॅम, दॅट्स रॉंग. मीनाक्षी मॅम, दॅट्स राईट. अंकिता मॅम, येस. शिवांगी मॅम, बरोबर आहे. शैला मॅम, दॅट्स रॉंग. शैला मॅम, दॅट्स रॉंग. आता हे बघा, आपण जेव्हा कंटिन्युअस टेन्स मध्ये बघत असतो ना, तेव्हा कंटिन्युअसली काय करायचं? आपल्याला हेल्पिंग वर्ब टू बीचेच घ्यायचे. आणि जेव्हा आपण परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघतोय, तेव्हा मात्र तुम्हाला डेफिनेटली काय घ्यावं लागतात? हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतात टू हॅवचे उरलेल्या दोन्ही टेन्स मध्ये. पास्टचा फॉर्म्युला सेम आहे. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन पास्ट टेन्स. हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन पास्ट टेन्स. त्याच्यासाठी मी तुम्हाला कंटिन्यू सांगत असते. जो काही मी तो चार्ट दिलाय ना तुम्हाला, तो व्यवस्थित करायचा आहे. सोनाली मॅम, दॅट्स रॉंग. ओके, जो चार्ट दिलाय ना, तो व्यवस्थित सर्वांनी तोंडपाठ करायचा आहे. येस प्रिया मॅम, बरोबर आहे. नूतन मॅम, दॅट्स रॉंग. नूतन मॅम, हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन पास्ट टेन्स. ओके, बरोबर. प्रदीप सर बरोबर आहे. प्रीती मॅम बरोबर आहे. ठीक आहे. सुनील ऑज. येस, सुचिता मॅम, तुमच्या चाळीस दिसत आहेत. सुनील हॅव नाही येणार, मृणाल मॅम. ओके, काय लिहिता? सुनील ऑन स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास. कारण हेल्पिंग वर्ब कोणतं आहे टू बीचं पास्ट टेन्स मध्ये? आपण डेमो सेशन घेत असतो, राईट? डेमो सेशन्स नंतर आपण तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी की चौथ्या दिवशी, येस, तिसऱ्या दिवशी एक चार्ट राईट डाऊन करून देत असतो. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, राईट? तो चार्ट व्यवस्थित करायचा सर्वांनी. ओके, आता इथं काय? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत होता का? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत होता का? व्हॉट विल बी द आन्सर? येस. Was Sunil speaking English in the class? Was Sunil speaking English in the class? Yes. Isha ma'am. Suchita ma'am. Prerna ma'am. Yes, yes, yes. Preeti ma'am. That's right. Very good. काय आता इथं? ऑज सुनील एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला सिंपल टेन्स तिथं ध्यानात ठेवायचं आहे. ओके, यू हॅव टू रिमेंबर ओनली सिंपल टेन्स. ऑज सुनील स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत होता का? नेक्स्ट, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नव्हता. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नव्हता. Sunil wasn't speaking English in the class or Sunil was not speaking English in the class. ठीक है? Yes. नेक्स्ट, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नव्हता का?
सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नव्हता का? हम्म. व्हॉट? येस. Wasn't Sunil speaking English in the class? Yes, guys, that's right. सुनील स्पीकिंग इंग्लिश इन द क्लास, राईट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी का बोलत होता? ठीक आहे. आता आपण काय करूयात, केव्हा बोलत होता. ठीक आहे, केव्हा बोलत होता. वी विल चेंज द क्वेश्चन हियर. सुनील वर्गामध्ये इंग्रजी केव्हा बोलत होता. येस येस येस, बरोबर आहे. येस, राईट राईट राईट. व्हेन ऑल्सो स्पीकिंग इंग्लिश इन द क्लास. येस. नूतन मॅम दॅश राव. नूतन मॅम खूप चुका होत आहे बघा तुमच्याकडून. काही प्रॉब्लेम नाही, पण व्यवस्थित सुधारवून घ्या त्या चुका. ठीक आहे. भुलनाल मॅम तुमचं पण चुकलंय. व्हेन ऑज घ्यायचंय. ठीक आहे. व्हेन ऑज सुनील. WH वर्ड नंतर कधीही कंटिन्यू हेल्पिंग व्हर्ब येत असतं. ओके गाईज, हेल्पिंग व्हर्ब. काय मग व्हेन ऑज सुनील स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास. ठीक आहे. लेट मी टेक वन फोटो ऑफ बोर्ड. नेक्स्ट घ्यायचंय आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत असेल. ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत असेल. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत असेल का? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नसेल. ओके. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नसेल का? नसेल का? ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी. आता काय क्वेश्चन घ्यायचंय. आता आपण आधी का घेतला, नंतर व्हेन घेतलाय. ठीक आहे. आता नाही, चुकलंय मुल्ला मॅम तुमचं थोडस. ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी केव्हाच्या ऐवजी काय घ्यायचंय आपल्याला. केव्हा. का. आणखी काय घ्यायचंय. कधी. कधी आणि केव्हा एकच. आणखी काय घेता येईल सांगा एकदा. ठीक आहे. सुनील कोठे. सुनील कोठे इंग्रजी बोलत असेल. ओके. सुनील कोठे इंग्रजी बोलत असेल, तो क्वेश्चन घेऊयात आता आपण. गुड. लेट्स स्टार्ट. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. ओके. जनरल फॉर्म्युला आहे. दिस इज नथिंग बट द जनरल फॉर्म्युला अँड यू हॅव टू लर्न दिस फॉर्म्युला. ओके. एकच फॉर्म्युला पाठ करायचा, जास्त फॉर्म्युला नाही पाठ करायचे. ओके. फक्त तो टेबल आहे ना, मोस्ट इम्पॉर्टंट टू बी टू हॅव आणि टू डूचा, तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. ओके. चल लेट्स स्टार्ट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत असेल. ठीक आहे. आता हे बघा, मला एक सांगा, फ्युचर टेन्स मध्ये टू बीचा हेल्पिंग वर्ब कोणता आहे. विच विल बी द हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन फ्युचर टेन्स. येस येस येस, राईट. विल नाही, विल बी. विल बी. सिंपल टेन्स मध्ये आपण विल घेतो आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण विल बी घेतो. ओके. आणि परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण कंटिन्यू टू हॅव चे हेल्पिंग वर्ब यूज करत असतो. आर यू गेटिंग माय पॉइंट. एनी डाऊट इन दिस. येस. नो. काही लोकांनी आर यू गेटिंग माय पॉइंट याचं आन्सर दिलंय, काही लोकांनी एनी डाऊट इन दिस याचं उत्तर दिलंय. येस. करेक्ट. काही लिहित आता. सब्जेक्ट काय आहे. सुनील विल बी. सुनील विल बी स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास. ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत असेल. नेक्स्ट.
सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत असेल का? हम्म. येस, बऱ्याच लोकांचं चुकलंय, बऱ्याच लोकांचं बरोबर आहे. आदिती मॅम दॅट्स रॉंग. नो. येस पूनम मॅम दॅट्स राईट. प्रीती मॅम दॅट्स राईट. आता हे बघा, यू हॅव टू चेंज द पोझिशन ऑफ हेल्पिंग वर्ब अँड सब्जेक्ट. पण आता हे बघा, टू वर्ड हेल्पिंग वर्ब आहे बरोबर. त्यासाठी तुम्ही काय घेणार आहात? पहिल्यांदा विल. ठीक आहे, वी ऍज इट इज ठेवणार आहात तुम्ही. ओके. चेंज कशात करायचं? सुनील आणि विल मध्ये. ओके. येस, काय येईल मग? विल सुनील, विल सुनील बी स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास. नेक्स्ट, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नसेल. ठीक आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नसेल. चलो, राइट इट डाउन फास्ट. राइट. Sunil won't be speaking English in the class, or Sunil will not be speaking English in the class. That's right. Won't be speaking English in the class, right? Or Sunil won't be speaking English in the class. नेक्स्ट, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नसेल का? येस. Won't Sunil be speaking English in the class? Won't Sunil be speaking English in the class, or will Sunil not be speaking English in the class? Yes. Perfect. Poonam ma'am. Won't Sunil be speaking English in the class, right? Next, Sunil कोठे, कुठे, कुठे म्हणायचंय, कोठे नाही हा. सुनील कुठे इंग्रजी बोलत असेल. सुनील कुठे इंग्रजी बोलत असेल. व्हॉट विल बी द आन्सर? व्हेअर. काय येणार आहे? व्हेअर विल सुनील बी स्पीकिंग इंग्लिश, राईट? ओके. व्हेअर विल सुनील व्हेअर विल सुनील बी स्पीकिंग इन इंग्लिश. ठीक है, गुड. हम्म. एनी डाउट इन दिस? बोर्ड सर्वांना क्लिअर दिसतोय का? एस और नो ते पहिल्यांदा सांगा. दिसतोय. ज्यांना दिसत नाही त्यांच्या इंटरनेटचा काहीतरी इश्यू असणार आहे. ठीक आहे, बोर्ड इज क्लिअर. ओके. विल बी का नाहीये? तो ग्रॅमॅटिकली रूल आहे गाईज, ते आपण नाही बनवलेलं, राईट? सेकंड टेन्स सेंटेन्सला कुठे? सेकंड सेंटेन्सला. आता हे बघा ना, आपण जेव्हा इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स बनवतोय तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? जो काही टू बी, आता दोन वर्ड, टू वर्ड हेल्पिंग वर्ब आहे, राईट? सिंगल वर्ड नाहीये. तेव्हा आपण काय करतो? थँक्यू सो मच श्रेया मॅम. ओके, चलो. तर आपण पहिला वर्ड आपण कंटिन्यू घेत असतो, राईट? चेंज इंटरचेंज जे काही आहे, पहिला हेल्पिंग वर्ब मधला जो काही वर्ड आहे तो घेत असतो आणि त्याच्यात आपण इंटरचेंज करत असतो. ठीक आहे, बी दुसऱ्या वर्ड मध्ये नाही करत. ठीक आहे, दुसरा वर्ड आपण ऍज इट इज ठेवत असतो. ओंट का घेतो? ओंट मीन्स व्हॉट? विल नॉट. विल नॉट. वॉन्ट. वॉन्ट म्हणजे काय? पाहिजे, राईट? आणि ओंट म्हणजे काय? त्याचा मिनिंग वेगळा आहे, राईट? ओंट म्हणजे काय? नसेल. विल नॉट बी, नसेल. ठीक आहे, चलो गाईज. तर आता आपण काय घेणार आहोत बघा. 1 मिनिट. आता आपण घेणार आहोत परफेक्ट टेन्सेस. ठीक आहे,